मी औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात राडा झालेला आहे। पोलिसांनी 80 जणांना सध्या ताब्यात घेतलेला आहे। दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्यांची धरपकड काल करण्यात आली। नागपूरमध्ये 2 गटात झालेल्या वादानंतर दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली। सध्या नागपुरात तणावपूर्ण शांतता आहे। पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं असून रात्रभरात जवळपास 80 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सध्या नागपुरातल्या महाल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून परिसराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय, तर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। 2 दृश्य आपण पाहतोय। काल कशा प्रकारे नागपुरात उद्रेक झाला, वाहनांची जाळपोळ करण्यात आली आणि त्यानंतर आज सकाळची दृश्य। नागपुरात तणावपूर्ण परिस्थिती अजूनही कायम आहे। काल नागपुरात औरंगजेबाच्या कबरीचा वाद जाळपोळीपर्यंत पोहोचला। गाड्यांची तोडफोड करण्यात आली, जाळपोळ करण्यात आली आणि या संपूर्ण प्रकारात पोलीस कर्मचारी देखील जखमी झालेत, काही नागरिक जखमी झालेले आहेत। दंगलखोरांची पोलिसांनी धरपकड केली। सध्या आता ही 2 दृश्य आपण पाहतोय। नागपुरात तणावपूर्ण शांतता किंवा परिस्थिती निर्माण झालेली आहे। रात्री 9 वाजताची ही दृश्य। अर्धा घंट्यापासून बैठक कुठे होते आणि या संदर्भात तिकडची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, औरंगजेबाच्या कबरीचा वाद हा काल रात्री जाळपोळीपर्यंत पोहोचला। सध्या नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे? प्राजक्ता, खरं तर मी त्याच जागी उभा आहे। काल ज्या जागेवर विश्व हिंदू परिषदेनं सकाळी आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनानंतर जे आहे ते नागपूरमध्ये हा सगळा वाद पेटला होता। याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये जे आहे ते काल विहिपचं आंदोलन झालं होतं आणि काल संध्याकाळी जे आहे ते इथं दोन्ही गट आमोरासमोर आले होते। कालची जी रात्र होती ती नागपूरकरांना कधी विचार देखील केला नाही अशा पद्धतीची रात्र होती, कारण नागपूरमध्ये जाळपोळ आणि 2 धार्मिक गट जे आहेत ते आमोरासमोर आल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळालं होतं। मात्र आजची जी सकाळ आहे ती नागपूरकरांसाठी रोजची जशी सकाळ असते तशीच आहे। मात्र हे सगळं असताना अजूनही नागपूरकरांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे, तणावपूर्ण शांतता नागपूरमध्ये सध्या असं म्हणावं लागेल, कारण नागपूर शहरातल्या प्रत्येक संवेदनशील भागामध्ये आणि प्रामुख्यानं जो हा महालचा परिसर आहे इथं मोठ्या प्रमाणात जो आहे तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। त्यामध्ये स्थानिक पोलीस असेल किंवा SRPFच्या टीम असेल या तैनात करण्यात आलेल्या आहे। शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जी आहे ती नाकाबंदी जी आहे ती करण्यात आलेली आहे। काल ज्या पद्धतीनं आपण पाहिलं होतं की वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती आणि त्या जाळपोळीच्या आडून जे आहे ते पोलिसांवर मोठ्या प्रमाणात जी आहे ती दगडफेक केली जात होती। या दगडफेकीमध्ये अनेक पोलीस कर्मचारी जे आहेत ते जखमी झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं। मात्र पोलिसांनी दगडफेक थांबविल्यानंतर रात्री मोठ्या प्रमाणात जे आहे ते कोम्बिंग ऑपरेशन राबविलं आणि जवळपास 100 लोकांना त्या 100 लोकांना ज्यांनी रात्री पोलिसांवर दगडफेक केली होती त्यांना जे आहे ते ताब्यात घेतलं होतं। आता नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता, पोलीस असेल किंवा राजकीय नेते असेल यांच्याकडून शांततेचं आव्हान जे आहे ते करण्यात आलं होतं। मात्र असा आरोप केला जातोय की हा जो हल्ला होता हा सुनियोजित कट होता, कारण काल दुपारी नागपूरमध्ये जे आहे ते 2 गट आमोरासमोर येईल अशी स्थिती निर्माण झाली होती। मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून तो तणाव निवळला होता। मात्र रात्रीच्या वेळी जे आहे ते हे पुन्हा एकदा घडलं होतं आणि दोन्ही गट आमोरासमोर आले होते। त्यामुळं आज मोठा पोलीस बंदोबस्त या भागामध्ये तैनात असणार आहे। एका बाजूनं शांततेचं आव्हान, तर दुसऱ्या बाजूनं ज्यांनी सगळी दगडफेक केली त्यांना पोलीस आपल्या खाक्या दाखवतील, त्यांना जे आहे ते ताब्यात पोलिसांकडून घेण्यात आलेलं आहे आणि नागरिकांनी भीती बाळगू नये। कुठल्याही पद्धतीने जे काल झालं ते आज होणार नाही याची शाश्वती जी आहे ती पोलिसांकडून दिली जाते। त्यामुळे आता नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे, नागरिकांच्या मनामध्ये भीती आहे, कारण नागपूरला अशा घटनांचा इतिहास नाही आहे। ज्या भागामध्ये ही सगळी घटना झाली होती ती नागपूरची खरं तर सांस्कृतिक राजधानी आहे। या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जे आहे ते वर्षभर वेगवेगळ्या धर्मियांचे कार्यक्रम होत असतात। नागपूरची जी जगप्रसिद्ध शोभायात्रा आहे रामनवमीची ते देखील या परिसरातूनच जात असतं। आतापर्यंत इतक्या मोठ्या घटना इथं झालेल्या आहेत, इतक्या मोठे कार्यक्रम झालेले आहेत, लाखोच्या संख्येनं नागरिक इथं एकत्रित येतात, मात्र कुठल्याही कार्यक्रमाला गालबोट लागला नव्हता। मात्र काल जी काही घटना झालेली आहे त्या घटनेनंतर खरं तर नागपूरकरांनी आता संयम दाखवण्याची गरज आहे आणि ज्यांनी हे सगळी रात्री दगडफेक केलेली आहे ते नेमके कोण होते हे पोलिसांना सांगून जे दोषी आहेत त्यांना कडक शिक्षा करण्याची गरज जी आहे ती आता नागपूरकरांना समोर येऊन करण्याची गरज आहे। पोलीस देखील त्या दृष्टीने आज सकाळपासून कारवाई करत असल्याचं आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळतं। बरं,
उदय, खरं तर ज्या प्रकारे नागपूरमध्ये हा उद्रेक झाला काल रात्री, त्यानंतर वीज आणि इंटरनेट तिथे बंद करण्यात आलं. त्यानंतर पोलिसांच्या रडारवर काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत असं देखील कळतंय. त्या संदर्भात पोलिसांकडून काही अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली आहे का? प्राजक्ता, खरं तर ही जी सगळी घटना झाली ही सुनियोजित गट असावी असा संशय जो आहे तो पोलिसांना आहे. कारण काल दुपारच्या वेळी ज्यावेळी 2 गट समोरासमोर आले होते त्यावेळी पोलिसांना हा तणाव जो आहे तो निवळला होता. मात्र दिवसभरामध्ये हा तणाव जरी निवळला असेल तरी कुठंतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही धार्मिक जागांवरून जे आहे ते या सगळ्या गोष्टीला सहन करायचं नाही असा एक मेसेज जो आहे तो देण्यात आला होता. त्यामुळं सुनियोजित गटाचा भाग म्हणून सुरुवातीला शिवाजी पुतळा परिसरामध्ये जे नागरिक या सगळ्या कार्यक्रमांमध्ये ॲक्टिव्ह असतात त्यांच्या घरावर जो आहे तो हल्ला करण्यात आला. जवळपास 200 तरुणांची ही टोळी होती. या तरुणांना त्या घराच्या बाहेर उभ्या असलेल्या कारची तोडफोड केली होती. त्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता आणि हळूहळू ही हिंसा जी आहे ती या सगळ्या परिसरामध्ये पसरली होती. त्यामुळं हे नेमकं हिंसाचार करणारे कोण आहे, यांचा मास्टर माइंड कोण आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून ही सगळी घटना झालेली आहे का? कारण काल अनेक व्हिडिओ जे आहेत ते नागपूरचे भासवून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते आणि कशा पद्धतीनं आपल्या धर्मावर अन्याय केला जातो आहे अशा आशयाचे मेसेज जे आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविले जात होते. त्यामुळं नागपूर पोलिसांनी जे आहेत ते सायबर पोलिसांच्या माध्यमातून सायबर म्हणजे जे सोशल साईट्स असतील त्याच्यावर पेट्रोलिंगला सुरुवात केली होती. ज्या परिसरामध्ये ही सगळी दगडफेक झाली तिथले CCTV पोलिसांना काल रात्री ताब्यात घ्यायला सुरुवात केली होती. त्या CCTVच्या माध्यमातून जे आहे ते पोलीस हे दगडफेक करणारे नेमके कोण होते, हे तरुण नागपुरातलेच होते की नागपूरच्या बाहेरून आले होते, या सगळ्या गोष्टींचा तपास जो आहे तो करणार आहे. आणि पोलीस आयुक्त काल रात्री स्वतः फील्डवर होते. त्यांनी या सगळ्या संदर्भात माहिती दिली होती. कारण जवळपास 10 ते 15 पोलीस कर्मचारी यामध्ये जखमी झाले होते. त्यातले 2 ते 3 कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. स्वतः पोलीस उपायुक्त निकेतन कदम जे आहे त्यांच्यावर धारदार शस्त्रानं कुऱ्हाडीसारख्या शस्त्रानं हल्ला करण्यात आला होता. त्यामुळं आंदोलकांनी जे आहे ते सुनियोजितपणे रचलेलं कारस्थान होतं. तेव्हाच इतके धारदार शस्त्र त्यांच्याकडे आले होते. पोलिसांवर दगडफेक करण्यासाठी दगडांचा विटांचा हा जमाव जो आहे तो या ठिकाणी करण्यात आला होता. त्यामुळे या दृष्टीनं देखील आता पोलीस जे आहेत ते तपास करत आहे. प्राजक्ता, निश्चितच उदय, खरं तर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न जसं मी मगाशी विचारलं, ही रात्री जेव्हा हिंसा उसळली त्यानंतर त्या भागात वीज आणि इंटरनेट बंद करण्यात आलं होतं, ते आता पूर्ववत झालेलं आहे का? नक्कीच रात्री जी परिस्थिती होती ती परिस्थिती तणावात पूर्ण निवळल्यानंतर जे आहे ते रात्री उशिरा या भागातला वीज पुरवठा जो आहे तो पूर्ववत करण्यात आला होता आणि जे इंटरनेट बंद करण्यात आलं होतं ते देखील पूर्ववत करण्यात आलेलं आहे. मात्र सायबर पोलिसांची जी आहे ते सोशल मीडियावर जी आहे ती पेट्रोलिंग सुरू आहे. कोण कुठल्या पोस्ट करतो, त्या पोस्टचा आशय काय आहे आणि कुठल्या उद्देशानं करतो आहे, या सगळ्या गोष्टींवर जी आहे ती नागपूर पोलिसांची बारीक नजर आहे. काल इंटरनेट बंद केलं होतं त्यामुळं ही हिंसा रोखण्यात पोलिसांना काही प्रमाणात यश आलं होतं. कारण आपण हल्लेखोरांनी पाहिलं होतं की त्या भागामध्ये जिथं ही सगळी घटना घडली होती तिथं उड्डाणपुलाचं काम सुरू होतं. त्या उड्डाणपुलाच्या कामाच्या निमित्तानं त्या भागामध्ये काही JCB असेल किंवा इतर साहित्य ठेवण्यात आलं होतं, ते साहित्य पेटविण्यात आलं होतं. JCB जो आहे तो पेटविण्यात आला होता आणि त्या JCBच्या माध्यमातून अंधाराचा फायदा घेऊन जी ती पोलिसांवर दगडफेक केली जात होती. त्यामुळं आता पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून इथं मोबाईल सर्व्हिलियन्स व्हेकल असतील, सिव्हिल ड्रेसमधले पोलीस असतील, सोशल मीडियावर वॉच ठेवणारे सायबर पोलीस असतील, अशा सर्व बाजूनं आता जे हल्लेखोर आहेत त्यांची नाकाबंदी करायला जी आहे ती सुरुवात केलेली आहे. पोलिसांना विश्वास आहे की आज दुपारपर्यंत जे सगळे दोषी होते त्यांना पोलीस जे आहेत ते ताब्यात घेतील आणि या मागचा जो मास्टर माइंड आहे त्याला देखील पोलीस ताब्यात घेतील. कारण मुख्यमंत्र्यांचं आणि गृहमंत्र्यांचं हे शहर आहे. त्या शहरामध्ये कधीही अशा पद्धतीचं जातीय तेढीची पार्श्वभूमी असताना या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या. त्यामुळं पोलिसांपुढे हे सगळं रोखण्याचं आव्हान असणार आहे आणि नागपूर पोलीस या सगळ्या गोष्टी आज दुपारपर्यंत या सगळ्या गोष्टींचा उलगडा करतील आणि या गटाचा मास्टर माइंड कोण आहे याला शोधून काढतील. बरं उदय, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. दरम्यान नागपुरातील तणावपूर्ण परिस्थितीवेळी स्थानिकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी.
जे समुदायाचे जे लोक होते सगळे बाहेरचे लोक होते. त्यांनी नावं पाहून पाहून त्या सगळ्या घरांवर दगडफेक केली. आमच्या घराच्या गाड्या जाळल्या आणि सगळी मोठे मोठे गोटे असे जे घातलेले आहे. घरावर गोटे मारलेले आहे. आमच्याकडे एका घरात गाडी जाळल्यामुळे त्यांच्या घरात आजीबाई ती हे झालेली आहे, अनकॉन्शियस झाली. ती आता तिला हॉस्पिटलाइज केलेलं आहे. मला सांगा, तुमच्याच घरावर ठरवून ही दगडफेक का झाली आहे? काय तुमच्यासोबत त्यांचं अवैयक्तिक होतं? ज्यांनी ही सगळी दगडफेक केली त्यातला कोणाला तुम्ही ओळखता? सकाळपासून चौकामध्ये होतो, चौकातल्या या सगळ्या गतिविधीमध्ये होतो. त्यांना माहित आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांचं काम करतो आणि त्या चौकातच राहतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडलेल्या असं वाटतं. म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये होते म्हणून तुमच्यावर जाणीवपूर्वक हा सगळा हल्ला झालेला आहे. असं होऊ शकतं आमच्या गल्लीत, कारण आजपर्यंत कधीही असं झालेलं नाही. हे पहिल्यांदा झालं. एवढे दंगे आम्ही पाहिले, पण हे पहिल्यांदा आमच्या गल्लीमध्ये घुसून एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान आणि मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. यावेळी ही सगळी घटना घडली त्यावेळी घरी कोण कोण होतं? तुमच्या घरातला कोणी जखमी झालाय का? घराचं काय नुकसान झालं? घराच्या सगळ्या लोकांना सांगितले की अंदरमध्ये राहा. त्यांनी सगळ्यांनी दरवाजे लावून घेतले, पण खिडक्या दरवाजांना गोटे मारू मारू असं ती फोडलेली स्थिती आहे. नेमके हे किती लोक होते? हे कुठून आले होते? त्यातलं तुम्ही कोणाला ओळखता का? 200 ते 300चा मजमा होता. पोलीस होते माझ्यासोबत, पोलीस होते 20-25 पोलीस होते, पण पोलीस सुद्धा माघार फिरावं लागलं. त्यांच्यासोबत मलाही पळायला लागलं. नेमके हे कोण होते? तुम्ही त्यातला कोणाला 200-300 पैकी कोणाला ओळखता का? की बाहेरून आलेले? कुणाला दोघं सगळे बाहेरचे पोरं होते, अनोळखी पोरं होते. मग आता ज्या पद्धतीनं पोलीस कारवाई करताय ह्या कारवाईवरून तुम्ही समाधानी आहात का? नाही, समाधानी नाही. आम्ही आताही याच्यासाठी मी इथे आलो आहे की ही जी गल्ली आहे, या गल्ल्यातल्या त्या गल्ल्या सगळ्या आमच्या डायरेक्शननी जातात. त्या एरियामध्ये राहणारी वस्तीतले लोक आहे ते अजूनही बाहेर तिकडे येऊ शकते म्हणून मी इथे आलेलो आहे. पण हे मी मळ्याला जायचं तर इकडे हा प्रताप चालू आहे आणि अजूनही अनप्रोटेक्ट स्वतःला भीतीचं वातावरण आहे का? भीतीचं वातावरण आहे भीतीचं का? वातावरण आहे. आमच्या गल्लीतले लोक अजूनही भीतीच्या ह्याच्यात आहे. त्यांना माहित आहे की इकडून येऊ शकतं, कारण आम्ही फक्त तिथे राहणारे एकमेव वस्ती तेवढी आहे तिथे, आणि त्याच्यामुळे आणि पूर्ण परिसर हा बाहुबल इकडला असतो. मला सांगा, तुम्ही इतके वर्ष नागपूरमध्ये राहता, अशा पद्धतीची घटना कधी पाहिली होती का? तुम्हाला सकाळी ज्या पद्धतीनं त्या आंदोलनानंतर तणाव झाला होता, तुम्हाला अशी भीती होती का की ही घटना घडू शकेल? घटना घडू शकते अशी भीती होती, कारण ज्या पद्धतीने जे प्रोटेस्ट चालू होतं तर नक्कीच ते काही ना काही उरकून काढून ह्या सगळ्या पद्धती करण्याचा प्रयत्न होता. तर नागपूरमध्ये कशा प्रकारे उद्रेक झाला हे आपण पाहतोय आणि या बातमीचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत.